मग परिणाम काय होईल आपल्या हत्तीपणाचा याचा मात्र त्यांनी विचार केला नाही. दिनं त्या पावसामध्ये चिंब भिजत 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 शाळेमध्ये गेला. आता वर्गात गेल्यानंतर पेंडसे मास्तर बसलेले होते. भीमरावाचं हे असं रूप पाहून पेंडसे मास्तरला खूप राग आला आणि खूप वाईट वाटले. त्यांनी मला विचारले, अरे पावसात छत्री घेऊन का नाही निघालास? मी जवाब दिला, छत्री एकच होती दोघां भावामध्ये, म्हणून मी हा असा भिजलो. बघा, उत्तर देण्यामध्ये सुद्धा पटाईत. अहो गुरुजी, एकच छत्री होती आणि दोघा भाऊ म्हटल्यानंतर कुणी कुणी भिजणारच. मग मी मोठेपणा केला, भावाला मी पाठवलं आणि मी आलो. ही माझी निवळ थाप होती. ही काही त्या भोळ्या मास्तरांच्या ध्यानात आले नाही. थाप मारलेली आहे, नाही खरंच असं असेल म्हणून तो बिचारा पेंडसे मास्तर भोळा होता, त्याच्या ध्यानात काही थाप आली नाही. लगेच माझ्या थोरल्या भावाला त्यांनी बोलावून घेतलं. तो तेव्हा 4थीत शिकत होता, दुसऱ्या वर्गात होता. तो 4थीत शिकत होता. त्याला बोलावून घेतलं आणि त्याला विचारलं, दाखव पाहू तुझ्या अंगात सदरे किती आहेत. आता हा तर भिजलाय, जर 2 जर सदरे असतील तर एक सदरा भीमराव घालेल, अशी त्यांची इच्छा होती. माझ्या भावाच्या अंगात एकच सदरा होता. तेव्हा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला माझ्याबरोबर आपल्या घरी पाठवले व त्याला सांगितले, घरी याला नीट गरम पाण्याची आंघोळ करायला पाणी दे. बघा, फार मोठ्या मनाचे होते ते. आणि भीमरावावर अतिशय प्रेम करणारे होते. याचं कारण भीमराव तल्लख होते, हुशार होते, कुशाग्र बुद्धीचे होते. त्यामुळं ते या भीमरावावर प्रेम करायचे. आणि त्यांनी त्यांच्या मुलाला बोलावलं, की जो भीमरावाच्या वर्गामध्ये होता, मुलाला बोलवलं आणि सांगितलं, हे बघ, या भीमरावाला आपल्या घरी घेऊन जा आणि गरम पाण्याची आंघोळ घाल. घरी त्याला नीट गरम पाण्याची आंघोळ घालायला दे. त्याला एक लंगोटी दे आणि त्याचे कपडे म्हणजे धोतर आणि सदरा वाळत घालायला लाव, म्हणजे संध्याकाळी ते घालून तो आपल्या घरी जाईल. मग त्यावेळेस धोतर होतं, सदरा होता, टोपी होती, असा या सगळ्या विद्यार्थ्यांचा पोशाख होता. आणि मग एक लंगोटी दे, तो लंगोटी घालेल आणि मग संध्याकाळी ते वापरेल. त्याप्रमाणे मास्तरच्या मुलाने मला आपल्या घरी नेऊन गरम पाण्याची आंघोळ घातली व नेसायला एक लंगोटी दिली. संध्याकाळपर्यंत शाळेच्या तडाख्यातून आपण सुटलो म्हणून मला खूप आनंद झाला. मी टिवल्या बावल्या करीत व तोंडाने सिट्ट्या वाजवीत असाच शाळेच्या बाहेर हिंडत होतो. आणि मग चला, आज आपली सुटका झाली शाळेतून, नको तो अभ्यास, आज आपण मनसोक्त फिरायचं म्हणून इकडून तिकडे सिट्ट्या वाजवत वाजवत तो फिरायला लागला. असाच तोंडाने सिट्ट्या वाजवत असाच शाळेच्या बाहेर हिंडत होतो. मी वर्गात आलो नाही हे पाहून मला वर्गात आणण्याविषयी पुन्हा मास्तरांनी एका मुलाला सांगितले, अरे हा भीमरावला मी घरी माझ्या मुलासोबत पाठवलं, आंघोळ वगैरे स्नान करण्यास सांगितली, त्याला एक लंगोटी द्यायला सांगितली आणि तो परत शाळेमध्ये येईल इतर दुसरे कपडे घालून वगैरे. पण भीमराव मात्र बाहेरच खेळायला लागला. आणि मग तो न आल्याचं पाहून मास्तरांनी एका मुलाला म्हटलं, जा रे त्या भीमरावला घेऊन ये. नुसती लंगोटी घालून साऱ्या शाळेच्या मी वर्गात आलो नाही हे पाहून मास्तरांनी आणण्याविषयी पुन्हा मास्तरांनी एका मुलाला सांगितले. नुसती लंगोटी घालून साऱ्या मुलांच्या देखत वर्गात बसण्याची मला विलक्षण लाज वाटत होती. पण मास्तर म्हणाल, तो लंगोटीवरच होता, फक्त लहान होता, लंगोटीवरच होता. पण त्याला धरून नेलं. आता त्याला वाटलं की आता आपण भिजलो, आता सर्व काय झालं, मास्तर आपल्याला सोडणार. पण मास्तरनं बोलावून पाठवलं, त्याला बोलावलं आणि मग तो लंगोटीवरच होता. पण या गोष्टीची मला खूप लाज वाटली की आपण
लंगोटीवर आहोत. मास्तर म्हणाले, अरे इथे तर सारी मुलंच आहेत, त्याची तुला काय लाज वाटायची? मी आपला तसाच रडत रडत वर्गात बसलो. पण या गोष्टीची मला इतकी लाज वाटली होती की तेव्हापासून माझ्या स्वभावातील जिद्द काढून टाकायची असा मी मनाशी निश्चय केला. तो कितपत साधलाय हे मित्रांनी मला सांगायचं. आणि मग ती जी शिक्षा आहे पाण्यामध्ये भिजत जायची, ती शिक्षा मात्र मला अशी मिळाली की मला लंगोटीमध्येच त्या सगळ्या मित्रांच्या समोर बसावं लागलं. अतिशय माझी शरमेने लाज मान खाली गेली. आणि तेव्हापासनं मग मी ठरवलं की नाही, असा चुकीचा हट्टपणा आपण धरायचा नाही. हा एक प्रसंग त्यांच्या जीवनातला आहे. पुन्हा एक दुसरा प्रसंग खूप छान आहे. आमचे आडनाव आंबेडकर नव्हते, आपलं सर्वांनाच माहीत आहे. आमचे खरे आडनाव होते आंबावडेकर. बाबासाहेबांचं खरं आडनाव जे होतं ते आंबावडेकर होतं. आणि आंबावडे या नावाचे खेड तालुक्यात दापोली जवळ 5 मैलावर एक लहानसे खेडे होते, आंबावडे नावाचे. ते होतं खेड तालुक्यामध्ये. त्यामुळे आम्हाला आंबावडेकर याच नावाने लोक ओळखत असत. या आंबावडेकर आडनावाचे आंबेडकर हे नाव कसे झाले त्याचा एक इतिहासच आहे. जे आंबावडे होतं, हे आंबावडे नाव जे आहे हे पडण्यामागे एक फार मोठा इतिहास आहे. एक सुंदर गोष्ट आहे ती. आम्हाला आंबेडकर नावाचे एक ब्राह्मण मास्तर होते. त्यांच्या शाळेमध्ये आंबेडकर नावाचे ब्राह्मण मास्तर होते. ते आम्हाला फारसे शिकवत नसत, पण त्यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. मुलांच्याकडे त्याचं जास्त काही लक्ष नव्हते, पण हा बुद्धिमान मुलगा आहे यामुळं पेंडसे सरांच्या सारखंच, गुरुजी सारखंच या आंबेडकर नावाच्या शिक्षकाचं सुद्धा भीमराववर खूप प्रेम होतं. ते आम्हाला फारसे शिकवत नव्हते, पण माझ्यावर प्रेम होते. मधल्या सुट्टीत मला भाकरी खाण्यासाठी शाळेपासून दूर असलेल्या आमच्या घरी जावे. जी मधली सुट्टी व्हायची आणि त्या मधल्या सुट्टीमध्ये भीमराव घरी जेवायला जायचा, हे मात्र त्या मास्तरांना आवडत नव्हतं. आणि मग त्यांच्या मनात एक प्रेम भाव उत्पन्न झाले. माझ्यावर त्यांचे प्रेम होते. मधल्या सुट्टीत मला भाकरी खाण्यासाठी शाळेपासून दूर असलेल्या आमच्या घरी जावे लागते, हे आंबेडकर मास्तरांना पसंत नव्हते. पण तेवढ्यात वेळ बाहेर भटकायला मोकळीच मिळे म्हणून मलाही मधल्या सुट्टीत घरी जाण्याची फार इच्छा वाटे. की अभ्यास पण मधल्या सुट्टीत मी हिंडत फिरत घरी जायचो, तेवढीच मोकळीक भेटायची, त्याचा मला आनंद वाटायचा. जेवण केले की परत यायचं. पण आमच्या मास्तरांना ही जी युक्ती होती माझी, ही युक्ती काही आवडली नाही. आणि ही युक्ती त्यांनी एक दुसरी कल्पना योजली. ते आपल्या बरोबर भाजी भाकरी बांधून आणीत असत व रोज मधल्या सुट्टीत कधी न चुकता मला बोलावून घेऊन आपल्या फराळापैकी भाजी भाकरी मला खायला देत. आणि मग ते जास्तीची भाजी भाकरी आणायचे. हे जे गुरुजी होते आंबेडकर, हे गुरुजी जास्तीची भाजी भाकरी आणायचे आणि त्यातली बरीचशी भाजी भाकरी मला द्यायचे. यावरून आपल्याला कोणता प्रसंग आठवला? हा जो प्रसंग आहे, आपला एक प्रसंग मागे झालेला आहे. मागचा जो असाच प्रसंग आहे. ग्रंथपाल जे होते बाबासाहेब, इंग्लंडला असताना ग्रंथालयामध्ये पुस्तक वाचायला जायचे सकाळपासून, आणि त्यांच्याबरोबर भाकरच नव्हती. मग काहीतरी पावाचा तुकडा ते घेऊन जायचे. हे पाहिलं होतं ग्रंथपालानं. ग्रंथपालाला खूप दया आली, त्याच्यावर रागवले आणि तुला शिक्षा ही की मी आणलेला डबा तुला रोज खावा लागेल, ही तुला शिक्षा आहे. तोच प्रसंग डोळ्यासमोर येतो की हे आंबेडकर गुरुजी सुद्धा या भीमरावसाठी डबा आणायचे आणि ते दोघं मिळून ते खायचे. अर्थातच शिवाशिव होऊ नये म्हणून ते आपली भाजी भाकरी वरूनच माझ्या हातावर टाकीत. मला सांगायला अभिमान वाटतो की त्या प्रेमाच्या भाजी भाकरीची काही अवीट गोडी असेल, त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे माझा गळा दाटून येतो. खरोखरच आंबेडकर मास्तरांचे माझ्यावर फार प्रेम होते. एके दिवशी त्यांनीच मला सांगितले की आंबेडकर हे नाव आडनीट आहे,
आंबावाडेकर. आंबावाडेकर नाव हे घ्यायला काही एवढं योग्य वाटत नाही, थोडे आडेवेडे घ्यावं लागतात, अवघड वाटते. त्यापेक्षा आंबेडकर हे माझे नाव छान आहे, हेच तू पुढे लाव. आणि त्याप्रमाणे त्यांनी कॅटलॉगमध्ये तशी नोंदही करून टाकली. मी विलायतेत राऊंड टेबल कॉन्फरन्सला निघालो तेव्हा त्यांनी मला अत्यंत प्रेमळ पत्र पाठवले होते. ते माझ्या संग्रही आहेत. पुढे केव्हा तरी माझे आत्मचरित्र लिहिण्यासाठी मला स्फूर्ती झाली आणि मी ते छापणार आहे. तर अशा सुंदर गोष्टी माझी आत्मकथा या पुस्तकामध्ये आहे. तर एक ही गोष्ट मला जो बाबासाहेबांचा जिद्दी स्वभाव होता त्या त्यांच्या जिद्दी स्वभावाबद्दल मला सांगावीशी वाटली. आणि असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनातले आपल्याला पाहायचे आहेत. साळुंखे नावाचे लेखक आहेत, सध्या पुण्याला आहेत आणि वयोवृद्ध आहेत. ते साळुंखे हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावर खूप मोठं साहित्य लिहिलेलं आहे, बरेचसे पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि त्या पुस्तकामध्ये तथागतांच्या जीवनाबद्दलची खूप सुंदर अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. सर्वोत्तम भूमिपुत्र पुस्तकाचं नाव आहे, सर्वोत्तम भूमिपुत्र. कुणाला म्हटलेलं आहे? सिद्धार्थ गौतम बुद्धाला म्हटलेलं आहे. आपल्याला प्रश्न पडेल, सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणजे शेतकरी आहे की नाही? जो जमीन हे करतो, कष्टाचे काम करतो, तो म्हणजे शेतकरी. पण सर्वोत्तम भूमिपुत्र साळुंखेंनी तथागत भगवान बुद्धाला म्हटलेले आहे. आणि त्या पुस्तकातून मी काही ह्या नोंदी काढलेल्या आहेत. ह्या नोंदी मी आपणासमोर पुन्हा एकदा या ग्रंथाशिवाय आपणासमोर म्हणजे उजळणी होईल आपली, परत तथागतांच्या बद्दल आपल्याला अधिक माहिती होईल, ही मी आपणासमोर ठेवतो. श्रीलंकेच्या परंपरेनुसार भगवान बुद्धाचा जन्म लुंबिनी वनात इसवी सनापूर्वी 624 साली झाला. आपण 563 वाचला होता, परंतु श्रीलंकेमध्ये त्याची नोंद आहे 624. आणि त्याचे महापरिनिर्वाण गोरखपूर येथील जिल्ह्यातील कुशीनारा येथे इसवी सनापूर्वी 544 झाले. 544 साली झाले होते. सिद्धार्थ गौतम बुद्धांनी वयाच्या 28 ते 29व्या वर्षी घर सोडले. अरिय परियेसन सुत्तात, महासचक सुत्तात आणि बोधिराज कुमार सुत्तात असा उल्लेख आहे की सिद्धार्थ गौतमांनी आपल्या परिवारातील सदस्यासमोर माता पिता अश्रू ढाळीत असताना केस कापून काशाय वस्त्र परिधान करून प्रव्रज्ञा घेतली. माता पितांना असुमुखानं कदंताने केसुसानं कासावती वथांत अच्छा देव आगरसा हे पाली भाषेमधलं आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 528 मध्ये कौंडिन्य, वप्प, महानाम, अश्वजित आणि भद्दीय हे पंचवर्गीय जे भिक्खू होते, हे पुढे यांना तथागतांनी ज्ञान दिलं. सांगितलेला मार्ग स्वीकारल्यावर भिक्खू संघ निर्माण झाला. वाराणसीतील यश नावाच्या श्रेष्ठीपुत्र आपल्या 54 मित्रासह बौद्ध भिक्खू बनला आणि भगवान बुद्धांनी या सर्व भिक्खूंना धम्म प्रचारासाठी निरनिराळ्या देशांना पाठवले. भगवान बुद्ध म्हणाले, म्हणजे सुरुवातीला 5 नंतर ते 54 झाले भिक्खू संघ. आणि हा भिक्खू संघ 54 झाल्यानंतर विविध देशामध्ये, केवळ भारतातच नाही तर विविध देशामध्ये भगवान बुद्धांनी आपला या धम्माचा प्रसार करण्यासाठी यांना पाठवलं. भगवान बुद्ध म्हणाले, मुत्तह भिक्कवे सब पासी दिब्बा एच मासुदा भिक्खुनो. जितकी दैवी आणि मानवी बंधने आहेत त्या सर्वापासून मी मुक्त झालो आहे. ज्यावेळेस ज्ञान प्राप्ती झाली आणि ज्यावेळेस हा भिक्खू संघ जो आहे हा संदेश देण्यासाठी विविध देशात जायला लागला,
त्यावेळेस तथागत म्हणतात की दैवी शक्ती जी होती, दैवी चमत्कार आणि मानवी बंधने जी होती, त्यापासून आपण सर्व मुक्त झालेलो आहोत. तुम्हेपि भिक्कवे मुक्ता सब पासेही दिवाएच मानसा. तुम्ही सुद्धा दैवी आणि मानवी बंधनातून मुक्त झाला आहात. तुम्हेपि भिक्कवे मुक्ता सब पासेही दिवाएच मानुसा. म्हणजे भिक्खूंनो, काल जे आपण पाहिलं की चरण भिक्कवे चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकांनु कन्याय अथाय हिताय सुखाय देव मनुष्यानं. म्हणजे काल जे राहुल सरांनी विचारलं होतं की बहुजन हिताय बहुजन सुखाय आपण उच्चार करत नाही, तर तथागतांच्या या गाथामध्येच ते आहे. आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय पाली भाषेमध्ये तथागतांनीच हा संदेश दिलेला आहे की भिक्खूंनो, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, लोकावर अनुकंपा करण्यासाठी, देवांच्या आणि माणसांच्या प्रयोजनासाठी आणि हितासाठी ही सुखकारक विचारणा आहे, असं हे तथागत या आपल्याला सांगतात. पुढे जे आहे, पुढे सिद्धार्थाच्या बद्दल किंवा या पुस्तकामध्ये किंवा त्रिपिटकामध्ये जे शब्द आलेले आहेत, त्या शब्दांच्या बद्दल आपण माहिती पाहू. हे अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत. जसं की गौतम म्हणतो आपण, गौतम ऐके नाही, गौतम बुद्ध म्हणतो आपण. मग गौतम बुद्ध म्हणजे माहिती आहे ज्ञानी. मग गौतम या शब्दाचा अर्थ काय? आपण गौतम म्हणतो की नाही? सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतो नाही का डोंगरदेव साहेब? सिद्धार्थ गौतम बुद्ध. मग गौतम या शब्दाचा अर्थ काय? गौतम या शब्दाचा अर्थ होतो म्हणजे गो म्हणजे गाय आणि बैल. गोचा अर्थ काय होतो? गाय आणि बैल. तम म्हणजे भरपूर, विपुल, असंख्य. गौतम म्हणजे काय होईल? गाय बैलांची असंख्य संख्या. ज्याच्याकडे आहे गायी बैलांची विपुल खिल्लारे असल्यामुळे या घराण्याला गौतम हे नाव मिळाले. हाडाचे शेतकरी होते राजा शुद्धोधन. हजारो एकर जमीन होती आणि त्यांच्यामुळे राज्यामध्ये सर्वात जास्त गाय आणि बैल राजा शुद्धोधनाकडे होते. त्यामुळे त्यांना गौतम म्हणायचे की ज्यांच्याकडे विपुल असे गाय आणि बैल आहे. तुम्हाला जर सहज विचारला की गौतमचा अर्थ काय होतो, तर आपल्याला तो असा सांगू शकतो. समबुद्ध म्हणजे ज्याला संपूर्ण ज्ञान प्राप्ती झालेलं आहे. आता शाक्य मुनी म्हणतो आपण तथागत भगवान बुद्धाला, आहे की नाही? शाक्य मुनी सुद्धा म्हणतो. मग गौतम बुद्धांना उद्देशून वापरला जाणारा शाक्य मुनी हा महत्वाचा शब्द आहे. शाक्य गणात जन्माला आलेला आणि ज्यानं बोधी आणि ज्ञान प्राप्त केला आहे असा तो मुनी, असा तो भगवान बुद्ध. आता पुढचा शब्द आहे भगवा, आहे की नाही? भगवा हा शब्द अनेक ठिकाणी आपल्या या ग्रंथामध्ये आलेला आहे, त्रिपिटकामध्ये आलेला आहे. मग भगवा या शब्दाचा अर्थ होतो पाली वाङ्मयात गौतम बुद्धांना पुन्हा पुन्हा वापरण्यात येणारा आणखी एक शब्द आहे. आपण सिद्धार्थ म्हणतो, तथागत म्हणतो, संबुद्ध म्हणतो, बुद्ध म्हणतो, पण भगवा सुद्धा म्हणतो आपण. सिद्धार्थाला, बुद्धाला भगवा सुद्धा म्हणतो. मग या भगवा या शब्दाचा अर्थ म्हणजे उत्तम गुणांनी संपूर्ण. जे उत्तम गुण आहेत मानवाचे, त्या गुणांनी संपूर्ण असा किंवा संपन्न असा त्याला आपण भगवा म्हणू. मूळ त्रिपिटकामध्ये हा शब्द, भगवा जो शब्द आहे, हा शब्द 8758 वेळा आलेला आहे. त्रिपिटकामध्ये भगवा हा शब्द 8758 वेळा आला आहे. आणि त्रिपिटक, अठ्ठगाथा आणि टीका यामध्ये भगवा हा शब्द जर मोजला तर भगवा या शब्दाची संख्या आहे
17,942 वेळा हा शब्द आलेला आहे. तर भगवाबद्दल तुम्हाला माहिती समजली, गौतमाबद्दल माहिती तुम्हाला समजली आहे की नाही. असा काही वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही, सहज आपण या गोष्टी समजून घेऊ शकतो. मग आहे तथागत म्हणतो आपण, तथागत भगवान बुद्ध आहे की नाही. मग तथागत या शब्दाचा अर्थ काय आहे की नाही. तथागत जो आहे ज्याने यथार्थ ज्ञान प्राप्त केलेलं आहे, ज्याने यथार्थ ज्ञान प्राप्त केलेलं आहे तो तथागत. यथा तथा म्हणजे जसं आहे तसं. सिद्धार्थाचं जीवन कसं होतं, जसं त्यांनी घेतलेलं ज्ञान आहे तसंच त्यांनी सांगितलं, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्यांनी बदल केलेला नाही, जसं आहे तसं. काहींच्या मध्ये काही उगीच बढ्या मारण्याचा प्रयत्न करतात, मी असा मी तसा अमुके ढमुके, तो तसा नसतोच. पण अहमभावपणा किंवा जास्तीचापणा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या धम्माला अंगीकृत नाही आहेत. मग तथागत नाही आपण म्हणू शकत. तथागत म्हणजे जसं आहे तसं सांगणारा तो तथागत. जसा बोलतो तसा वागतो, म्हणजे जसे आहे तसे, तथ्याकडे गेलेला सत्याकडे गेलेला. तथा पुढे सुगत, ज्याने सत्यापर्यंत, सुगत आपण म्हणतो सुगत प्रकाशन आहे औरंगाबादचं. सुगतचा अर्थ आहे ज्याने सत्यापर्यंत सर्वोत्तम ध्येयापर्यंत सम्यक रीतीने गमन केले आहे असा तो सुगत. सत्याचीच वाटचाल आहे, ज्याची वाटचाल, ज्याचं परिक्रमण हे सत्याचीच वाटचाल आहे आणि ध्येयापर्यंत आहे तो सुगत. आता तथागताला पुन्हा एक शब्द आहे श्रमण. पुढचा शब्द आहे श्रमण. श्रमणचा अर्थ होतो, भगवान बुद्धालाच पाली भाषेमध्ये श्रमण या शब्दांनी त्यांचा उद्गार केलेला आहे की स्वतः तथागतांनी विशिष्ट प्रसंगी या शब्दाने स्वतःचा निर्देश केलेला आहे. श्रमण याचा अर्थ होतो श्रमण, श्रमण करणारा, कष्ट करणारा. श्रमण म्हणजे कष्ट करणारा असा तो सिद्धार्थ गौतम बुद्ध. असे हे शब्द आहेत. आणि याच्या पुढे आहे अशा प्रकारे तथागत जे आहेत सिद्धार्थ गौतम बुद्ध वयाच्या 35व्या वर्षी बुद्धत्व प्राप्त झाले. सिद्धार्थ गौतम बुद्धाला वयाच्या 35व्या वर्षी बुद्धत्व प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी 45 वर्ष भगवान बुद्धांनी पायी चालत जाऊन लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सुखासाठी धम्म प्रचार केला. तो राजा होता, परंतु हे सर्व त्यागून लोकांना आपला हा धम्म समजला पाहिजे म्हणून कुठलाही प्रवास त्यांनी पायीच केलेला आहे. लोकांच्या हितासाठी त्यांनी धम्मप्रचार केला. वयाच्या 80व्या वर्षापर्यंत त्यांनी हा प्रवास केला, आपला धम्म सांगितला आणि कुशीनारा येथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले. आणि त्यांच्या महापरिवर्तनाच्या वेळेस त्यांच्या मुखातून जे अंतिम शब्द निघाले, आयुष्यभर तर त्यांनी गाथेतून, पाली भाषेतून त्यांनी हे ज्ञान दिलं, पण शेवटचा जो शब्द आहे त्यांच्या मुखातून तो आहे वयधम्मा संखारा अप्पा मादेश. हे त्यांचे शेवटचे शब्द आहेत. मी कविताताईंना, मला याचा अर्थ समजला नाही तर मी कविताताईंना फोन केला आणि ताईंना म्हटलं कृपया याचा अर्थ आपण सांगा. या ताई समोर सांगा. या ताई. ओके, चालेल. अच्छा, हा निसर्गाचा नियम आहे. अच्छा, हे तुम्ही आळस न करता अपमानेन संपादेत. अच्छा, आळस न करता तुम्ही हे जाणून घ्या.
अपमानेन संपादेन. अच्छा 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 अच्छा, हा हा, बरोबर बरोबर. निद्रावत संसारा अपमानेन संपादेन. अच्छा, म्हणजे उत्पन्न होणे होणे, आणि नष्ट होणे नष्ट होणे. ह्या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत, विज्ञानवादी गोष्टी आहेत, तो संदेश की म्हणजे जो जन्माला आला त्याचा मृत्यू अटळ आहे. हे जे शेवटचे शब्द आहेत, हे शेवटचे शब्द तथागताच्या मुखातून बाहेर पडलेले आहेत. वयधम्मा संखारा अपमादेश, म्हणजे उत्पन्न आणि नाश हा निसर्गाचा नियम आहे. तर अशा प्रकारे हे जे पुस्तक आहे, तुम्हाला जर वेळ मिळाला तर आहा साळुंखे यांचं सर्वोत्तम भूमिपुत्र खूप सुंदर आहे, खूप सुंदर, मोठा खंड आहे, मोठा आहे. तर त्यातूनही मी माहिती घेतली. तर आपण सुद्धा अशा या पुस्तकांचं आपण वाचन करावं, जेणेकरून अधिकाधिक माहिती आपल्याला निश्चित मिळेल. आपण आपला जो धम्म आहे, आपलं जे वाचन आहे त्याकडे आता वळू. ही माहिती महत्त्वाची होती. म्हणजे हे जे आहे की नाही, हे जे शब्द होते, हे शब्दाचं आपल्याला आकलन होणं, यातून मलाही खूप शिकायला मिळालं. आणि जे मला समजतं, जे मला मिळालं, हे आपल्यापर्यंत पोहोचवणं माझं आद्य काम आहे. तर मी माझं धन्य समजतो, मी भाग्यवान समजतो की हे पवित्र काम तथागत मला देत आहेत, याचा मला अभिमान आहे. चला, आपण यातला चौथा भाग पाहूया. ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी, नव्या प्रकाशासाठी चिंतन. अन्नभक्षण मग ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते पारखून घेण्यासाठी सिद्धार्थ अनेक प्रकारचे उपाययोजना करू लागले. अनेक प्रकारच्या ज्या साधना आहेत, अनेक प्रकारचे जे दृष्टांत आहेत, ते तपासून पाहू लागले. त्यामध्ये जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय. 3 प्रकारच्या पूर्णता असतात: कायिक, वाचिक आणि मानसिक. मानसिक पूर्णता कोणत्या प्रकारची असते? आसवे अथवा चित्तमल पुरा नष्ट होऊन या जीवनात संपूर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव येणे, प्रज्ञेने आसवापासून विमुक्ती मिळून त्याच अवस्थेने सतत वर्तन, यालाच मानसिक पूर्णता म्हणूया. आणखी काही पारमिता आहेत आणि बुद्धाने या सुभूतीला सांगितले आहेत. सुभूती हा त्यांचा शिष्य आहे. आता सुभूती आणि तथागतांचे संवाद आहेत. सुभूती म्हणतो, बोधिसत्वाची दान पारमिता कोणत्या प्रकारची असते? तथागत सांगतात, बोधिसत्व चित्ताच्या अवस्थाची जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तूंचे दान करतो आणि त्या सर्व प्राणी मात्रांना दिल्यावर बोधीला अर्पण करतो. दुसऱ्यांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो. कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते. या अवस्थेला दान पारमिता म्हणतात. गरजूवंताची मदत करणे, आपल्याजवळ जे आहे ते इतरांना देणे आणि त्या इतरांना देण्यामध्ये जो आनंद आहे, जे समाधान आपल्याला मिळते, ते समाधान काही वेगळे आहे आणि तथागतांनी यालाच दान पारमिता म्हटलेले आहे. सुभूती म्हणतो, बोधिसत्वाची सील पारमिता म्हणजे काय? तथागत म्हणतात, या पारमितेत तो क्षमाशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो. आपल्याकडनं जर काही चुकलं असेल, आपल्या वागण्यात, बोलण्यात कुणाचं जर मन दुखलं असेल, तर क्षमाशील गुण इतरांसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा. दुसऱ्याचं जर चुकलं असेल आणि तो जर त्याचं चूक जर कबूल करत असेल
नसेलही कबूल करत, परंतु त्याचं जे वागणं आहे त्या वागण्याला त्यांनी क्षमा करावी आणि मोठे मन करून त्यालाही आपल्या हृदयात सामावून घ्यावं, अशी सुंदर कल्पना या तथागतांनी सांगितलेली आहे. सुबुद्धी म्हणतो, बोधिसत्वाची शांती पारमिता कशी असते? तथागत म्हणतात, या पारमितेत तो स्वतः क्षमाशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो. सुबुद्धी, बोधिसत्वांची वीर्य पारमिता कशी असते? तथागत, या पारमितेत तो पाचही पारमितांच्या परिपूर्ततेस अखंड मग्न राहतो आणि इतरांनाही असंच करण्याची प्रेरणा देतो. सुबुद्धी म्हणतो, बोधिसत्वाची समाधी पारमिता कशी असते? तथागत, या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधना करतो. तो तत्संबंधी रूप लोकात परत जन्म घेत नाही आणि इतरांनाही तो तसेच करण्याची प्रेरणा देतो. सुबुद्धी, बोधिसत्वाची प्रज्ञा पारमिता कशी असते? प्रज्ञा म्हणजे ज्ञान. तथागत म्हणतात, या पारमितेत तो कोणत्याही एका धर्मात भौतिक अथवा अभौतिक मग्न न राहता सर्व धर्माच्या अभिजित स्वरूपाचे चिंतन करीत असतो आणि तसे करण्यास प्रेरणा देत असतो. बघा, प्रज्ञा म्हणजे ज्ञान. मग ज्ञान, तथागत म्हणतात, कोणताच धम्म वाईट नाही. जे काही धम्म आहेत, मग इतर धर्म पण आहेत. धम्मात आणि धर्मामध्ये फरक आहे. मग इतरांचे जे धर्म आहेत हे कोणतेच वाईट नाहीत. सर्वच धर्म चांगुलपणाचे आहे. सर्वच धर्माची वाटचाल ही ज्ञानाकडे आहे. म्हणून कोणत्याही धर्मावर आपण टीका करू नये असे तथागत म्हणतात. आणि मग तथागत म्हणतात की ही जी पारमिता आहे की प्रज्ञा, ही प्रज्ञा पारमिता आपल्यामध्ये असावी, म्हणजे आपण कोणत्याही धर्माचा तिरस्कार करू शकत नाही आणि इतरांनाही त्याची आपण प्रेरणा द्यावी. अशा पारमिता अंगी बाळगणे यालाच धम्म म्हणतात. निब्बान प्राप्त करणे म्हणजे धम्म आहे. निब्बानासारखे परमसुख दुसऱ्या कशातही नाही असे बुद्धाचे वचन आहे. बुद्धाने शिकवलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बान हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. निब्बानास पोहोचणे. निब्बान म्हणजे सर्वोच्च ज्ञान, संपूर्ण ज्ञान ज्याला आकलन झालेलं आहे, संपूर्ण जीवनाचं सार ज्याच्या जवळ आहे, असा तो तथागत ज्यांना निब्बान पद प्राप्त झालं होतं. मग निब्बानासारखे परमसुख दुसऱ्यात कशात नाही असे तथागत म्हणतात. निब्बान म्हणजे काय? बुद्धी प्रणित निब्बान हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बानापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. बुद्धपूर्व लोक निब्बान म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित. बघा, निब्बान जे आहे सर्वोच्च ज्ञान, याचा अर्थ बुद्धपूर्व म्हणजे बुद्धाच्या अगोदर जे होऊन गेलेले ऋषीमुनी आहेत ते मोक्ष मानायचे. एखादा मरण पावला त्याला मोक्ष मिळाला म्हणजे तो स्वर्गात गेला, अशा प्रकारची ही चुकीची भावना होती. निब्बान आणि मोक्ष असा अर्थ जो होता तो तथागतांनी मोक्ष हा शब्द खोडून टाकला आणि त्याला चांगलं रूप दिलं, ते निब्बान म्हणजे संपूर्ण ज्ञान. 4 प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. पहिला लौकिक म्हणजे खा प्या मजा करा जड स्वरूपाचा. दुसरा लौकिक योगिक, तिसरा ब्राह्मणी आणि चौथा औपनिषद. अशा प्रकारचे 4 प्रकारचे जे मोक्ष होते, तर त्यातला होता जो लौकिक म्हणजे जीवन भेटले आपल्याला, जगायचं, आनंदानं राहायचं, कुणाची चिंताही करायची नाही, असं बिनधास्तपणे जीवन जगायचं. दुसरा जो आहे तो योगिक होता, योग स्वरूपाचा, ध्यान साधना करून. आणि तिसरा ब्राह्मणी. अशा प्रकारचे हे योग होते.
ब्राह्मणी आणि औपनिषिक मोक्ष कल्पनेत एक साम्य होते. या दोन्ही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाई. बुद्धांनी या सिद्धांताचा निषेध केला आहे. म्हणून निब्बाण विषयक ब्राह्मणी आणि औपनिषदक शिकवणीचे खंडन करणे बुद्धास कठीण गेले नाही, की हा जो दुसरा जो मार्ग आहे हा मार्ग अधर्मी आहे, यामध्ये धर्म नाही आहे. आणि तो जो ब्राह्मणी मार्ग आहे यामधून मोक्ष सांगितलेला आहे, हे मात्र सिद्धार्थाला आवडत नव्हतं. त्यामुळे सिद्धार्थानं ही जी दुसरा जो मार्ग आहे मोक्षाचा तो त्यांनी सोडला. निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची असल्यामुळे बुद्धास ती कधीच प्रिय नव्हती. कारण या लौकिक कल्पनेत माणसाच्या प्राणी म्हणून ज्या इंद्रिय भुका असतात त्याचे शमन करणे, या पलीकडे दुसरा आशय नाही. यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते. असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी झाल्यासारखे आहे. कारण केंद्रीय भुकांचे शमन करणे म्हणजे अधिक भुका निर्माण करण्यासारखे आहे. अशा प्रकारचा जीवन मार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही. उलट त्याने येणाऱ्या सुखाने अधिक दुःख निश्चितपणे वाट्यास येते. मग सिद्धार्थाने हे जे सर्व ऋषी मुनी आहेत किंवा या ब्राह्मणाने ज्या भ्रामक कल्पना मांडलेल्या होत्या अधर्माच्या अधम्माच्या, या सर्व भ्रामक कल्पनांचे, या भ्रामक गोष्टींचे खंडन केले व सत्याचा मार्ग यावर त्यांनी दाखवला आणि असत्याचा मार्ग त्यांनी सोडण्यास या सर्व मानवांना आणि भिक्षूंना सांगितलं. आणि या भिक्षूंना विविध देशामध्ये जाऊन हा जो प्रचार आहे, हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान देण्याचं सिद्धार्थ गौतमांनी सांगितलं. आणि हा प्रसार पूर्ण जगामध्ये झालेला आपणास दिसतो. हा जो संवाद आहे, हा संवाद तो त्यांचा शिष्य होता, त्याचं नाव होतं सुबुती. सुबुती सोबत हा संवाद झालेला आहे. आणि सुबुतीने जे जे प्रश्न त्याच्या मनात आले ते त्याचं छानपैकी खंडन केलेलं आहे. जसं की काल आपण पाहिलं की आनंदाच्या मनामध्ये सिद्धार्थांच्या बद्दल तो जो प्रश्न उत्पन्न झाला होता त्याचं सुंदर उत्तर सिद्धार्थाने दिलं. यापुढेही सिद्धार्थ गौतम बुद्धाचे जे शिष्य आहेत, जे भंतेजी आहेत, या सर्वांनी जे प्रश्न उत्तर विचारलेले आहेत त्याचे सुद्धा खूप सुंदर उत्तर समर्पकपणे तथागत भगवाननी दिलेले आहेत. ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. आज आपण या ठिकाणी थांबू. साधू साधू साधू. साळवे बेटा, हे बाबा. हा धम्म हो हवा हवा, दुःखावरील ही दवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो हवा हवा, दुःखावरील ही दवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. दुःखाने विश्वासारे तुडुंब भरले आहे रे. व्याधी व्यथा जरा मरण, तुझीच वाट पाहि रे. जीवन प्रवासी मानवा, विसावा शांतीचा हवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. मोहामुळे तृष्णेमुळे दुःखाची ओय निर्मिती. अनेक दुःख वेदना
कुकर्माची परिणिती पोसावे सारे आसवा ठेवावे दूर वैरवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा हा धम्म हो हवा हवा दुःखावरीलही दवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा हा धम्म शिकवितो नीती मैत्री भावना प्रीती सतधम्माची प्रचिती मिळेल तयाने सुगती बंधु भाव वाढवा मैत्री भाव जागवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा आपण धम्मास ओळखा लावा कसोटी पारखा हा सत्य सत्य सारखा झाला सविश्व लाडका अष्टांग मार्ग ही दवा सतधम्माचा गोडवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा हा धम्म हो हवा हवा दुःखावरीलही दवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. प्रसाद गाता घेता का थांबा अगोदर आपण हे घेऊ. आज आयुष्यमान अर्जुन कोंडू डोंगरदिवे यांनी प्रसाद ठेवलेला आहे आणि अर्जुन कोंडू डोंगरदिवे म्हटल्यानंतर त्यांचे जे वडील होते कोंडूजी डोंगरदिवे हे अतिशय ज्याला आपण म्हणू त्यांच्या घरामध्ये धम्माचा प्रवाह होता आणि ज्यावेळेस सुरुवातीला साळवे साहेबांनी वगैरे सुरुवात केली होती इथे ग्रंथ वाचनाला सरदार साहेब होते, आमचे दादा होते सेगोकर दादा, या सगळ्यांनी जो प्रवाह सुरू केला होता त्या प्रवाहातील ते प्रमुख होते. कोंडूजी डोंगरदिवे जे होते त्यांचं नाव लिहिल्याबरोबर तो प्रसंग मला आठवला. त्यांना बोललो मी की खरोखर तुमच्या वडिलांची फार मोठी पुण्याई आहे आणि आज तुम्ही सुद्धा पुण्याचं काम करत आहात. तर त्यांचं आपण स्वागत करूया. आयुष्यमान सचिन साळवे सरांना विनंती करतो त्यांनी अर्जुन दादांचं स्वागत करावं. आज त्यांच्याकडून प्रसाद आहे. या सर. राहुल सर एक मिनिट तुम्ही इकडे. बर हो काही काही हो तुम्हाला घ्यायचं उद्या परवा ग्रंथ वाचन. खूप खूप धन्यवाद दादा. हा आता आदरणीय भंडारे सर यांच्या सूचनेप्रमाणे आपल्या बुद्धविहारामध्ये अनेक उपासक आणि उपासिका येत असतात, ज्यामध्ये त्यांचे काही मुलं असतात जे बाहेरगावी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन आपल्या समाजाची एक प्रकारे छाप पाडतात. त्यामध्ये आदरणीय भंडारे सर यांचे बंधू गौतम भंडारे सर यांची कन्या प्रणया ही नुकतीच BDS झालेली आहे संगमनेर या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे ती BDS नसून तर ती चांगल्या प्रकारची खेळाडू आहे.
धनुर्विद्येमध्ये सुद्धा ती नैपुण्य प्राप्त केलेलं आहे. असं प्रणयाचं स्वागत आपल्या बुद्धविहाराच्या वतीने झालं पाहिजे आणि त्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या घ्याव्या. प्रणयाला विनंती करतो की तिने समोर यावं. मी या ठिकाणी बुद्धविहाराच्या संचालिका शेगावकरताई, त्याचबरोबर या ठिकाणी चव्हाणताई आहे, या सर्व महिलांना विनंती करतो कृपया आपल्या कन्येचा सत्कार करावा. तिचे वडील आदरणीय भंडारे सर यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी तिच्यासोबत सत्कार स्वीकारावा. आणि आपण आहात म्हणून प्रेरणा आहे सर ती. मी विनंती करतो सर एकदा फोटो घे सर. या सर भंडारे सर. दोघा बापलेकांचा म्हणजे लेकीचा सुद्धा सत्कार होणं महत्वाचं आहे. प्रणया तू अलीकडने मध्ये. तू हा भंडारे सरांना मध्ये घ्या, प्रणयाला बाजूला करून या सर. बरं प्रणयाचा घ्या पहिले. मी थांबते ते तुम्ही या. याला तुम्ही नंतर घेऊ ना. बरं घ्या. बुद्धाची मूर्ती आली पाहिजे. येते येते येते. प्रणयासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या सावित्रीच्या लेखी आहेत आणि नक्कीच पुढे जातात. आणि या सगळ्या महिलांना विनंती की पुन्हा आपल्या अशा लेखी पुढे जाव्या. याची जोरदार टाळ्या होऊ द्या प्रणयासाठी. या ठिकाणी आजचे दाते जे आहेत आदरणीय आमचे मामाश्री आमच्या गुरुवर्यांनी त्याचा परिचय दिलेला आहे. परंतु इथून एक व्यक्ती साधी रिक्षा चालवत जेव्हा एका ज्याला म्हणता येईल की सुरतच्या नंतर कोणचं गाव वाफी या ठिकाणी पोहोचतो, त्या ठिकाणी गेल्यानंतर एक छोटे चालक म्हणून काम करता 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 त्या माणसाने एवढं प्रामाणिक काम केलं की एक 407 घेतला. ज्या कंपनीचं काम करत असताना 407 घेताना तो कंपनीला लावला. कंपनी 407च्या बरोबर पुन्हा एक 407 घेतला. असं काम करता प्रामाणिकता करता करता तिथं एक जागा घेतली. जागेच्या बरोबर 4 मजली घर बांधलं. 4 मजली घर बांधता बांधता एक मोठा आयसर ट्रॅक्टर घेतलं. क्या बात. आयसरच्या नंतर एक मोठा फ्लॅट घेतला. आणि आज मामाच्या 4 गाड्या कंपनीला आहेत आणि स्वतःच्या कंपनीत ज्या कंपनीत आहेत त्या कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतात. हे लक्षात घ्या. म्हणजे एवढं काम त्यांचं आहे. एक माणूस जातो आणि आपली माणसं जातात कंपनीत कामाला. गेल्यानंतर मग म्हणतात की मला काय मिळणे लागला अमुक नाही लागला, पण त्यांचं मला कौतुक करावं वाटतं की त्या ठिकाणी गेल्यानंतर अवघ्या 20 ते 30 वर्षामध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रॉपर्टी केली आणि चिखलीमध्ये आदरणीय आमचे शेगावकर मामाच्या माध्यमातून प्लॉट घेतला. इथं भाड्यानं घर केलं आणि इथे 7-8 जणांना भाडे देतात. अशा व्यक्तीच्या माध्यमातून आज इथे प्रसाद आहे म्हणून त्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण हे होणं महत्वाचं आहे. आणि एक अजून एक किस्सा सांगतो मी. प्रसाद घेत असताना मी म्हटलं मामा देऊ आपण काही. आता सगळेजण काय म्हणतात नाही नाही म्हणे द्यायचं तर चांगलंच द्यायचं. म्हणलं तुम्ही आता काय द्या म्हणलं प्रसाद वेळेवर. 2-3 ठिकाणी फिरलो. 2-3 लोक म्हणले की सर एवढ्या लोक होणार नाही, आमच्याकडून जेवढं होईल तेवढं. मामाने त्यांच्या परीने चांगला प्रसाद घेतला. म्हणजे मी त्यांची मानसिकता बघितली की आपण त्यांना म्हणलं तुम्ही प्रसाद द्या तर ते तयार झाले असे नाही. त्यांचीच इच्छा होती आणि त्यांची विनंती खरंच मला मान्य वाटली की त्या माणसाने थोडा पैशाचा विचार केला आणि प्रसाद आणण्याचा प्रत्येक जोरदार पुन्हा टाळ्या होत्या. धन्यवाद. कारण साधू. चला जाता जाता प्रसाद घ्या हो मैत्री भावनेचा. हा मैत्री भावनेचा. मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्या वर्तवाचा. मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्या वर्तवाचा. 3, 5, 8, 10 राहा आचरुनी तत्व. राहा आचरुनी तत्व. तुम्हा आम्हाला सांगून गेले बोधिसत्वाच्या बुद्धिबलाने. आलं वैभव आलं वैभव. नाव गाजले क्षणात झाले. नाव गाजले क्षणात झाले रंकाचे राव. प्रज्ञाशील करुणाता मैत्रीचा गुण. मैत्रीचा गुण. प्रसाद घेऊन रत्नाता सोड अभिमान. प्रसाद घेऊन रत्नाता सोड अभिमान. प्रसाद घ्या हो सर्व मिळोनी.
नंतर घ्या हो शिलेचे पाणी, शिलेच्या पाण्याचा घ्याना हो घोट, पवित्र करा हो आपल्या मनास, बुद्धाच्या मार्गाने चाला हो नीट, धम्माच्या मार्गाने चाला हो नीट, संघाच्या मार्गाने चाला हो नीट, भीमाच्या मार्गाने चाला हो नीट. बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय. ज्ञान संपदाय गेले रानावनात, ज्ञान संपदाय गेले रानावनात, याहो तथागता ध्यान प्रसाद, याहो तथागता ध्यान प्रसाद, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. धूप दीप गंध चंद रूप दर्पणा, शुद्ध केल्या चरणी तुझ्या दृष्ट भावना, धूप दीप गंध चंद रूप दर्पणा, शुद्ध केल्या चरणी तुझ्या दृष्ट भावना, मन रम्य झाले तुझ्या ज्ञान गंगेत, याहो तथागता ध्यान प्रसाद, याहो तथागता ध्यान प्रसाद. ज्ञान संपदाय गेले रानावनात, ज्ञान संपदाय गेले रानावनात, याहो तथागता ध्यान प्रसाद, याहो तथागता ध्यान प्रसाद. त्यांनी बोलावले. नतमस्तक चरणी झुकवून तीन दाव, आज जाना बुद्ध तुम्ही शील संपदा, नतमस्तक चरणी झुकवून तीन दाव, आज जाना बुद्ध तुम्ही शील संपदा, शुद्ध आस हस्त व्हावे जग जगात, याहो तथागता ध्यान प्रसाद, याहो तथागता ध्यान प्रसाद, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. घडो सदा सेवा पौर्णिमेच्या चंद्रमा, भावमनी माया तुम्ही आस गौतमा, घडो सदा सेवा पौर्णिमेच्या चंद्रमा, भावमनी माया तुम्ही आस गौतमा, तेज तुझे सर्वतरी रणांगणात, याहो तथागता ध्यान प्रसाद, याहो तथागता ध्यान प्रसाद, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. अरे आहे ना प्रज्ञाताईंच्या आई लताताई गवई यांच्याकडनं उद्याचा प्रसाद आहे, तरी त्यांचं आपण आजच टाळ्या वाजून स्वागत करूया. ताई आहेत, गवई ताई आहेत, 2 दिवस गवई ताई. का ताई? अरे वा, मग नातेला इथं आणता येईल का? आपण स्वागत करू आपण तिचं. अच्छा, खुशी आहे.